मी आता सगळ्यात मोठं महाराष्ट्राचं केस सांगितलंय ज्ञानेश्वर माऊलींचं. सायन्स प्रूव्हन की त्यांनी जिथे समाधी घेतली आज पण तिथे एकदम भयानक व्हायब्रेशन्स आहेत. कॉस्मिक एनर्जीज तिथे आहेत. ज्यांची चक्रास ओपन आहेत त्यांना तिथे व्हायब्रेशन्स फील होतात. म्हणजे सायन्स पण तिथे नाही का? नाही. मी पॉडकास्ट मध्ये एकच सांगते की ब्रह्मांडाची ऊर्जा आहे ना, प्रत्येक घरातल्या एक व्यक्तीला शिकायला पाहिजे. पण ज्यांना अमावस्या पौर्णिमाचा त्रास होतो, ज्यांना स्पिरिट एनर्जीचा त्रास होतो, त्यांच्या आयुष्यात रिलेशनशिप टिकत नाही. आणि ब्रह्मांडाची ऊर्जा हे आपल्या आयुष्यात येणं खूप गरजेचं आहे. का तर आपला आत्मा, आपलं सोलच ब्रह्मांडातून आलेला आहे. क्रिस्टल घातले पाहिजे की रेकी केले पाहिजे? रेकी करून क्रिस्टल घातले पाहिजे. विकत क्रिस्टल्स घेऊन घातल्यावर तुम्हाला फलणार आहे का? क्रिस्टल हील करायचं, स्वतःला हील करायचं आणि मग धारण करायचं. आज मी स्वतःला हील करून मग क्रिस्टल धारण केले. खूप आयुष्याचं ग्राफ इथून ते इथे. तुम्हाला जर पर्सेंटेज जर 75 पडत असतील ना क्लासमध्ये, आता 101% तुम्हाला 95 पडतील. जर हिलिंग इतकंच म्हणजे वर्क करत असेल तर डॉक्टर्स का अजून रिप्लेस झाले नाही? डॉक्टर्स रिप्लेस झाले नाही. डॉक्टर पण शेवटी बोलतो, त्याची मर्जी. फॉरेन कंट्रीज मध्ये विदाउट रेकी ऑपरेशन थिएटर मध्ये घेत नाही. मेल्यावर स्पिरिट जेव्हा त्याचं सोल बाहेर येतं, कोण रडतंय, काय होतंय, असं जेव्हा एनर्जी पॉझिटिव्ह असते तर निगेटिव्ह येणारच तुमच्याकडे. कुठून पण येणार, कोणी काय करो नाही करो. शेवटी जे पण गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात ते तुमच्या कर्माप्रमाणे घडतात. आपल्याला एखाद्याला काळी जादू करायची आहे तर काळी जादू करण्यासाठी मग ह्याचा तुम्ही करू शकता का वापर? मग ब्लॅक मॅजिक कधीच रेकीमध्ये करता येत. ब्लॅक मॅजिक हिलिंग कर म्हणजे काढता येतं. शेवटी प्रत्येक तुम्हाला देव भेटणं पण कर्म आहे हो तुमचं. ते कर्म असेल तर देव भेटणार ना. नाही, पण एखाद्याला करायचं असेल ब्लॅक मॅजिक एखाद्यावर ह्या रेकी किंवा हिलिंग नुसार, तर ते करता येतं का? का नाही करताय? बरेच ब्लॅक मॅजिक करणारे आहेत आणि ब्लॅक मॅजिक करणाऱ्यांचं शेवट एकदम बेकार होतं, त्यांचं फॅमिलीचं पण बेकार होतं. ते लिंबू आणि मिरचीचा वापर करतात ब्लॅक एनर्जीसाठी. लिंबू ऊर्जा अट्रॅक्ट करते निगेटिव्ह. त्यामुळे लिंबूचा जास्त त्यामुळे लिंबू वापरतात. सॉल्टचं सांगितलं, सॉल्ट अट्रॅक्ट करतं. नमस्कार मॅम. नमस्कार, मी डॉक्टर ममता. गिरिराज हॉलिस्टिक हिलिंग हे माझं सेंटर आहे. या सेंटरमध्ये मी रेकी शिकवते. आय हॅव डन PhD इन रेकी, टॅरो, निम्रो, एस्ट्रो एनर्जी, डाउजिंग, आकाशिक, न्यूमरोलॉजी, वेगवेगळ्या मोडॅलिटीमध्ये मी लोकांना संबोधित करते. सगळ्यात महत्त्व म्हणजे आमच्या इथे रेकी शिकवण्यात येतं. रेकीचं क्लासेस होतात, रेकीची हिलिंग्स होतात. वेगवेगळ्या प्रॉब्लेममध्ये रेकी कशी मदत करते, आपले प्रॉब्लेम्स कसे हील करते, या संदर्भात मी कन्सल्टेशन घेते, काउन्सिलिंग घेते, हिलिंग घेते. मला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावं लागेल व्हॉट्सअपवर गिवन नंबरवर. आणि अपॉइंटमेंट घेतल्यानंतर मी पहिला रीडिंग घेते, प्रॉपर रीडिंग आणि सगळ्या मोडॅलिटीमध्ये रीडिंग घेते. तुमच्या प्रॉब्लेमचा बेस कॉज समजून घेते आणि मग मी त्याच्या अनुसार तुमची हिलिंग चालू करते. 21 दिवसात तुम्हाला तुमच्या आयुष्यात फरक जाणून येईल. तर तुम्ही आता एवढं इंट्रोडक्शन करून दिलं रेकी म्हणजे हे रेकी म्हणजे नेमकं काय? रेकी म्हणजे ब्रह्मांडाची ऊर्जा. या ब्रह्मांडाच्या ऊर्जेमुळे आपलं माइंड, सोल, बॉडी अलाइन होते युनिवर्स बरोबर, ब्रह्मांडाबरोबर. आणि जर आपली माइंड, सोल, बॉडी बॅलन्स्ड असेल, अलायन्स असेल युनिवर्स बरोबर, तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतो. प्रॉब्लेमच येणार नाही, आलं तरी ते फील होणार नाही. आणि ब्रह्मांडाची ऊर्जा हे आपल्या आयुष्यात येणं खूप गरजेचं आहे. का तर आपला आत्मा, आपलं सोलच ब्रह्मांडातून आलेला आहे. त्या आत्म्याचा हा फ्यूल आहे. तर त्या आत्म्याला या ऑक्सिजनची गरज आहे. तर आपण जर त्या आत्म्याला या ऑक्सिजनचा संपर्क देतो किंवा ऑक्सिजन सप्लाय करतो, तर त्या व्यक्तीला आयुष्यात प्रत्येक गोष्ट त्याच्या आयुष्यात इझिली घडते. कसल्याच प्रकारे ऑब्स्टॅकल होत नाही. बरेच लोक असतात ना, त्यांचं आयुष्य एकदम स्मूथ चाललेलं असतं, कसलेच ऑब्स्टॅकल्स नसतात. कितीही मोठा प्रॉब्लेम असेल तर त्यांना लिटरली फील पण होत नाही. का तर त्यांच्या आयुष्यात कॉस्मिक एनर्जीज असतात, ब्रह्मांडाची ऊर्जा असते. तर ह्या रेकीचा नेमका उगम कुठून झाला? रेकी म्हणजे ब्रह्मांडाची ऊर्जा. आपल्या भारतातच याचा जन्म झालेला आहे. बुद्धिझमच्या काळात किंवा द्वापार युगात, त्रेतायुगात ह्या गोष्टीचा वापर होत होता. त्यावेळेस डॉक्टर नव्हते, काही नाही. आपलीच ऊर्जा आणि आपण
एकमेकाला कशी हील करायचं किंवा स्वतःला कशी हील करायचं. आता ही ऊर्जा कुठून मिळवायची, तर ही ब्रह्मांडाची ऊर्जा स्वतःमध्ये एवढं ॲक्टिवेट करत होते त्या जमान्यातले लोक की त्यांना डॉक्टरची गरजच पडत नव्हती. त्यांच्या आयुष्यात ऑब्स्टॅकल्स बघितलं तर काय ऑब्स्टॅकल्स नाहीत, काही प्रॉब्लेम नाही, खूप सुंदर आयुष्य असायचं त्यांचं. ते चेहऱ्यावर असे तेज असायचे त्यावेळेसचे लोक, पण हाईट, बॉडी, फिटनेस किंवा ऑरानी बिल्ड असायचे पूर्ण. तर ते येतं कुठून, ते येतं फक्त ब्रह्मांडाच्या ऊर्जेमुळे. तर ही ऊर्जेचा उगमच भारतात झालेला आहे. पण सध्या रेकी हे नाव जपानीज आहे. रे म्हणजे युनिवर्स, की म्हणजे एनर्जीज. तर मिकाओ ओसवी हे मास्टर आहेत. हे एक प्रोफेसर होते बायबलचे आणि जपानमध्ये कॉलेजमध्ये प्रोफेसर असल्यामुळे ते वेगवेगळ्या मोडॅलिटीज मेडिटेशनबद्दल बोलत होते. तेव्हा तिथे त्यांना त्या बोलण्यात जेव्हा कॉन्व्हर्सेशन होत होतं, पोरांनी विचारलं की अशी कुठली मोडॅलिटी आहे की हातातून आपल्या ऊर्जेने आपण एकमेकाला हील करू शकतो आणि असं कसं होतं. त्या प्रश्नाचा शोध घेत घेत ते भारतात आले, वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये गेले. भारतात आल्यावर त्यांना बुद्धिझमच्या जमान्याच्या वेळेसचे जे गोष्टी, जे फॉलोवर्स वगैरे बुद्धिझमच्या काळातले एकमेकाला ह्या टेक्निकनी हील करत होते, ती टेक्निक त्यांनी शिकली. परत ते जपानमध्ये जाऊन ह्या टेक्निकला मॉडिफाय करून आपल्या पद्धतीत रेकीद्वारे परत आणलं. वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये लोकांना हील करायला लागले. हीच रेकी परत, हीच ब्रह्मांडाची ऊर्जा रेकीद्वारे आपल्या इंडियात परत 1970s आली. मग रेकी सायंटिफिकली प्रूव्हन आहे का एक बिलीफ सिस्टम आहे? सायंटिफिकली प्रूव्हन. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही आपल्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वर माऊलींच्या दरबारात गेलात किंवा मंदिरात गेलात, त्यांनी समाधी घेतलेली जागा, नासाचे लोक पण येऊन तिथे ती व्हायब्रेशन्स चेक केली, त्या ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा त्यांनी तिथे सायंटिफिकली चेक करून ते एक्सेप्ट केलेले आहे. हीच ती ऊर्जा. का तर माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी ही ऊर्जा स्वतःमध्ये एवढी ॲक्टिवेट केली होती ब्रह्मांडाची की त्यांच्या पाठीवर मांड्या भरलेल्या, चपात्या भरलेल्या. हीच ती ऊर्जा. आणि आज पण व्हायब्रेशन्स त्या एरियात जाणवतं तिथे महाराजांनी समाधी घेतली, जिथं ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली. तर ही ऊर्जा वर्षानुवर्ष शेवटी आपला आत्माच तिथून आलेला आहे. त्या आत्मेला हा फ्यूल लागणारच लागणार. जसं गाडीला पेट्रोल लागतं चालायला, तशा आपल्या माइंड, सोल, बॉडीला ब्रह्मांडाची ऊर्जा लागते. एक बाळ जन्माला येतो त्या ऊर्जेतूनच येतो. सोल कुठून येतो? ब्रह्मांडातून येतो. जेव्हा एक बाळ जन्मतो ना, त्याची ऑरा आणि ऊर्जा बघा कशी असते. आणि जसं जसं मोठा होतो तो डल होतो. ऑरा सगळं त्याचा कर्माप्रमाणे डिलीट होत जातं. आणि डिलीट झाल्यावर जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा तो फ्यूल नसतोच आपल्याकडे. तर ती ॲक्टिवेट लहानपणापासून करणं गरजेचं आहे. आपण ब्रह्मांडाची ऊर्जा घेत राहणं गरजेचं आहे. आपण घेतच नाही, आपल्याला कोणी शिकवलं पण नाही. ते साधं आपण मंदिर आधीच्या जमान्यात कोणी मंदिरात जातं, यंगस्टर्स वगैरे जात होते का? नाही जात होते. आता सगळेच जातात. सगळ्यांना ह्याचा बोध झालेला आहे. सोशल मीडियामुळे वेगवेगळ्या पॉडकास्ट बघून लोकांनी ते शिकले, त्या गोष्टींचा अंमल केलेला आहे. आज यंगस्टर्स प्रत्येक मंदिरात दिसतात तुम्हाला. उज्जैनमध्ये दिसतील किंवा वैष्णोदेवी. ते आधीच्या जमान्यात असं होतं का? आपलं वय झालं, आपण रिटायर्ड झालो, आपण मंदिर करत होतो आधीच्या जमान्यात. आता यात्रा तेव्हा करायची, आता करतात का? आता सगळेच करतात. वयाचं त्याला मर्यादाच नाहीये. तुम्ही रेकी कधीपासून शिकलात? म्हणजे मला तर 5 वर्षापासून रेकी येते असं मला वाटतं. कारण की मला लहानपणापासून या अननॅचरल पॉवर्सची ऊर्जा होती माझ्या. आणि नंतर एक माध्यम समजलं आणि ते परत वेगवेगळे मोडॅलिटी शिकत गेले. मी लहान असताना मला व्हिज्युअलायझेशन पॉवर खूप स्ट्रॉंग होतं आणि सिक्स सेन्स खूप स्ट्रॉंग होतं. उद्या काय होणार हे आधीच दिसायचं. ते दिसलेले कोण मरणार आहे, कोण काय असं दिसत होतं. आणि त्या गोष्टींचं मी खूप स्टडी केले की असं दिसतं तर याचं काहीतरी इलाज पण असेल ना. तर पहिल्याच तर तो इलाज शोधता शेवटी रेकी हे माध्यमात मी आले आणि
या मोडॅलिटीतून मी लोकांना हील करायला लागले. ते अंगात येतं वगैरे, मग त्याचा आणि ह्याचा काय संबंध असतो का? नाही नाही नाही, अंगात येणं हे बघा, मेलेल्या माणसं अंगात येणं, देवी देवता ऊर्जा अंगात येणं, ही पण एक ऊर्जा आहे. पण शेवटी स्पिरिट एनर्जीज आहेत त्या अंगात घेणे. तो जो व्यक्ती चॅनल असतो त्याच्याच येते, प्रत्येकामध्ये येत नाही. बरेच लोक नाटकं पण करतात. पण आम्ही एक मोडॅलिटी आहे कॉन्स्टिलेशन, त्यामध्ये जिवंत व्यक्तीला अंगात घेऊन, समजा दोघांचं नवरा बायकोचं भांडण होतंय आणि बायको आली माझ्याकडे की माझा नवरा मी माहेरात आहे आणि मला तो घ्यायला येत नाही, अशा व्यक्तीला जो घ्यायला येत नाही त्याला आम्ही एक कॉन्स्टिलेशन त्याला म्हणतात, त्याची ऊर्जा एक माध्यमाला घ्यायला लावतो आणि त्याच्या मनातलं हिच्याबद्दलचं राग द्वेष हे काढायला लावतो, पूर्णपणे नफरत काढायला लावतो तिच्याबद्दलचं. ही एक टेक्निक आहे. लोक मेलेले माणसं घेतात अंगात, पण मी जिवंत व्यक्ती अंगात घेऊन त्याच्या मनातलं त्याच्या बायकोबद्दलचं द्वेष नफरत हे सगळं मिटून त्या दोघांना एकत्र हिलिंगद्वारे, हे एक मोडॅलिटी आहे कॉन्स्टिलेशनमध्ये. शेवटी काही करताना तुम्हाला ब्रह्मांडाची ऊर्जा लागतेच. कुठलीही मोडॅलिटी घ्या तुम्ही, विदाउट दिस कॉस्मिक एनर्जी तुम्ही काही करू शकत नाही. तर अशा वेगवेगळ्या रिलेशनशिपचे मॅटर्स किंवा हेल्थ इश्यूज, ह्या कॉन्स्टिलेशन, हेल्थ इश्यूज पण आम्ही कॉन्स्टिलेशनमधून हील केलेला आहे. एकदा एक माणूस मरायला टेकलेला, तो केस आलेला, त्याची मुलगी आली होती माझ्याकडे आणि एकदम सिरियस, बाहेर पण येत नाही, काय पण होत नाही. अशा व्यक्तीला अंगात घेऊन, माझ्या एका माध्यमाला सांगून, एक चॅनलला सांगून त्याला अंगात घेऊन, जिवंत व्यक्तीला, त्याचं कुठे मेन बेसिक प्रॉब्लेम असतं ना, बेस कॉज, तो आम्ही डिलीट करून टाकलं. डिलीट म्हणजे ती सगळी ऊर्जा आम्ही हील करून बाहेर काढून टाकतो आणि त्याला तिथे बरं व्हायला लागतं. आणि हे वेस्टर्न कंट्रीजमध्ये आज पण होतं. दिस इज अ मोडॅलिटी अँड रियालिटीमध्ये अशा गोष्टी घडतात. बदल, रेकीमुळे बदल घडतो का आपल्या आयुष्यात? ऑफकोर्स, माणसाची ऊर्जाच बदलली, तुमचं आयुष्य बदललं. एखाद्याची एनर्जी बदलायची तर तुम्ही काय कराल मग? मी त्यांना एकदम बेस्ट रेमेडी देते की पिंक सॉल्ट, ब्लॅक सॉल्ट हे दोन्ही मिक्स करायचे आणि व्हाईट सॉल्ट हे मिक्स करायचं आणि एका बाटलीत भरून ठेवायचं. दोन्ही हातात एक एक चमचे पकडायचं, असं बसायचं. फक्त एवढंच बोलायचं की आपले नेगेटिव्ह एनर्जीज माइंड सोल बॉडीमधून जे आहेत ते या मिटात चालली आहे, असं 53 टाइम्स बोलायचं. जेव्हा आपण असं बसून रिलॅक्स पोझिशनमध्ये जरी बसून आपण करतोय, तर जो नेगेटिव्ह असतो त्याचा पूर्ण हात दुखायला लागतं, ज्या हातात ते सॉल्ट पकडले आहे किंवा काय. आणि मग तो व्यक्ती जेव्हा हात दुखायला लागतं तर 2 मिनिट थांबायचं, उठायचं आणि वॉश करायचं वॉश बेसिनमध्ये. तुमचा ऑरा ऑटोमॅटिक शिफ्ट व्हायला लागतं, निगेटिव्ह एनर्जी शिफ्ट व्हायला लागतात. आणि ऑरा आणि पॉझिटिव्ह ऑरा कसं तुम्ही नेमकं ओळखता? व्हायब्रेशन्सवरनं कळतं ना कुणाचा ऑरा किती आहे. आता समजा एखादा व्यक्ती, आता ऑरा सगळ्याचा असतो, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. बसले तर आमचा ऑरा तुम्ही कसं ओळखणार मग? हिचं पॉझिटिव्ह, तुझं निगेटिव्ह. कशावर नेमकं? मी आता बघा, एक्झाम्पल तर खूप आहेत गोष्टी मी ओळखायचं. आता तू हात असं कर, लाईव्ह आपण देतोय, मी लाईव्ह ऊर्जा देते, पुढे कर, पुढे कर, हात पुढे. माझ्या हातातून चालले, मला फील होतंय. होतंय का काही? नाही होते काय. गरम वाटतंय, नको टच नको करू मला. जाणवलं काय? बापरे किती जात आहे. हेवीनेस होतोय हात. एनर्जी फील होते. हेवी आता मी हात हलवते वरून, तुला गुदगुल्या होत्या हातात? हो, फील होते. एनर्जी फील झाली, हेवी झाला होता हात. हेवी झाला आणि मी वर टच न करता मी हलवते, पण तुला तिथे मोशन खाली फील होतंय. दोघांच्या मध्ये ही ऊर्जा, या ऊर्जा ही कॉस्मिक एनर्जीज आहे. पॉझिटिव्ह झाली, निगेटिव्ह एनर्जी कशी ओळखता मग? नेगेटिव्ह ऊर्जा निवड. आता हिला फील नाही झाली ना, फील होतच नाही. जो नेगेटिव्ह होतं ना, 3-4 वेळा केल्यावरच फील होतं. किंवा तो एक मॉडॅलिटी. किंवा आता समजा ही वस्तू आहे, मी असं ऑरा केल्यावर कळतं लगेच याचा ऑरा किती ब्राईट. हे मी पहिल्यांदा करते. हे बघ कसलं हलतंय. आता जसं आपण आता बघितलं की एनर्जीज फ्लो होते, फ्लोच. आता आपण पेपरला बघितलं तर फ्लो झाला पेपरला, असं.
एखादा माणूस ब्लॉक्ड असेल ना, त्याला ही ऊर्जा फील लवकर होत नाही. 3-4 वेळा त्याची हिलिंग केल्यावर तो चक्रास ओपन होतात आणि मग एनर्जी फील व्हायला चालू होते. ओके. माझ्याकडे जर हिलिंगला बसलात तर पटदिशी तुम्हाला हिलिंग व्हायब्रेशन फील होणार असं नाही. 2-3 अटेम्प्ट केल्यावर फील होणार. म्हणून मी काय करते, 1 महिन्याचा पूर्ण डिस्टन्स हिलिंग देते, त्यांची एनर्जीज क्लीन करते, मग पर्सनल हिलिंगसाठी बोलवते. लगेच त्यांना फील व्हायला चालू होते. ओके. असा कोर्स आहे माझा. तुम्ही आता हिलिंग बद्दल बोललात, तर कार्मिक हिलिंग म्हणजे काय? आणि खरंच त्याने आपले पास्ट जे ट्रॉमाज असतील म्हणजे किंवा कर्म काही वगैरे हे खरे असतात का मग? कार्मिक म्हणजे एकतर आपण जन्माला आलोय म्हणजे कर्म फेडायला आलोय. जेव्हा आपण कर्म फेडायला आलो तर या जन्मी ज्या गोष्टी रिपीटेडली हिस्ट्री रिपीट सारखं तुमच्या आयुष्यात घडत राहते ना, फॉर एक्झाम्पल रिलेशनशिप इश्यूज, हेल्थ इश्यूज रिपीटेडली, आता एकदा झालं ब्रेक ऑफ, परत एकदा ब्रेक ऑफ, परत म्हणजे रिपीटेडली ब्रेक ऑफ किंवा डिवोर्स वगैरे मॅटर्स, तर हे आपण त्याला कार्मिक पॅटर्न असतो आणि ते पास्ट लाईफवरूनच आलेलं असतं. तो कार्मिक हिलिंग करून तो डिलीट करतो. किंवा क्रॉनिक डिझीज असतात, एव्हरीथिंग फ्रॉम युअर माइंड, फ्रॉम युअर पास्ट लाईफ, तर ह्या गोष्टी पण रेखीद्वारे सेल्युलर लेवलपर्यंत हिलिंग होते. तुमचं DNA लेवल हील होतं रेखीनी. समजा कुणाच्या वडिलांना हार्ट अटॅक आहे, कुणाच्या वडिलांना शुगर आहे, त्यांच्या वडिलांना शुगर आहे, म्हणजे एक हिस्ट्री असते त्यांच्या आयुष्याची, ती हिस्ट्री पण DNA लेवलनी डिलीट होते रेखीनी. सायकिक सर्जरी बद्दल खूप जास्त कॉन्ट्रोवर्सीज आहेत आपण बघतो, तर तुमचं काय मत असेल त्यावरती? सायकिक सर्जरी इज अ मोडॅलिटी ऑफ हिलिंग. हे जास्त वेस्टर्न कंट्रीजमध्ये वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल कोणी ऑपरेशनला वगैरे आलेलं असतं, त्यांच्या ऊर्जा क्लीन करण्यासाठी पहिला रेकी केली जाते आणि मग ऑपरेशन केलं जातं. आणि इन द सेम वे सायकिक सर्जरी किंवा सायकिक हिलिंग्स असतं. तुमचं समजा स्टमक पेन करतोय किंवा तुमचा गुडघा दुखतोय, तर त्या गुडघामध्ये जर लेगामेंट टेअर जरी झालं ना, तर सायकिक सर्जरीद्वारा ते लेगामेंट हील होऊ शकतं आणि सर्जरी करू शकतो आपण त्या नीचा, त्या गुडघ्याचा. आणि 21 दिवसाच्या ह्याच्यातच हिलिंगमध्ये विदाउट ऑपरेशन रेकी सायकिक हिलिंगमध्येच ते हील होऊन जातं. मग गुडघेदुखी असू दे किंवा डोकंदुखी असू दे किंवा कसलाही प्रकारचा प्रॉब्लेम, पोटातलं किंवा कोणाला स्टोन्स असतील, हे सगळे सायकिक सर्जरीमध्ये हील होतात. मग तुम्ही प्रॅक्टिस केली आहे का सायकिक सर्जरी? मी करते. मग Client तुमच्या circle केस स्टडी मध्ये एखादा असा एक्झाम्पल? माझ्याकडे ना एक नवरा बायको होते, त्यांना तिला मुलगा झाला होता. त्यानंतर तिच्या गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन्स डिटेक्ट झाले होते आणि ती जस्ट माझ्याकडे रेकी शिकायला आली होती आणि तिच्या मिस्टरांनी रेकी शिकली होती माझ्याकडे. आणि मग जेव्हा हिला त्रास झाला ना, त्यांनी घेऊन आलं होतं माझ्याकडे. त्या व्यक्तीला आम्ही 1 आठवडा मी हील केलं आणि तिचे ते स्टोन्स पण वितळलेत आणि त्याचं व्हिडिओ पण त्यांनी दिलेलं आहे, आपल्या यूट्यूबला आहे. असे वेगवेगळ्या विदाउट एनी मेडिकेशन? नो मेडिसिन्स. फक्त 8 दिवसाच्या हिलिंगमध्ये पूर्ण कोर्स केला तिनं 43 डेजचा, पण 8 दिवसातच ती रिकवर झाली. खूप पेननी अशी तळतळायची असं. तसंच पॅन्डेमिकमध्ये पण आजारी लोक जे व्हेंटिलेटर्सवर होत्या किंवा काय, अशा लोकांची पण आम्ही हिलिंग करून त्यांना रिव्हर्ट बॅक प्रॉपरली हार्मोनाइज्ड फॅमिली मध्ये ते राहतात. आणि आता पण त्यांनी मला व्हिडिओ दिलेला आहे. आता एखाद्याच्या अंगात वगैरे येतं, तर अंगात आल्यावरती म्हणतात की आत्मा वगैरे अंगात घुसला वगैरे, तर आत्मा ही एनर्जी असते? आत्मा एनर्जी असेल, जर तुम्ही चॅनल असेल तर स्पिरिट एनर्जीज तर सगळ्यांचं माझ्या भोवती. आता जे इथे पण बघायला गेले तर प्रत्येक व्यक्तीच्या मागे 1 लाईफ पर्सन हॅज 9 स्पिरिट्स अराउंड. का असतं की त्यांचं पोर्टल खोलायचं आणि ते त्यांना रिलीज व्हायचं असतं. ते रिलीज होण्यासाठी ते माध्यम शोधतात. म्हणजे कसं, कोण मरतंय आणि त्याच्यावर एखादा व्यक्ती मरतो ना, तर ब्रह्मांडाचे पोर्टल उघडतात त्यांना घेण्यासाठी, बरोबर. त्याच्याबरोबर बाकीचे जातात, कारण की सगळे लगेच जात नाहीत ना, सगळे एकमेकासाठी थांबलेले असतं. आता कोणी तर मरतं, मेल्यावर स्पिरिट जेव्हा त्याचं सोल बाहेर येतं, कोण रडतंय, काय होतंय असं अनुभव किंवा बघण्यासाठी ते थांबत किंवा कुणाची इच्छा राहिली, कुणाची काय राहिली, ते थांबलेलं असतं. ते नंतर पितर बनतात, स्पिरिट्स बनतात. ते असे व्यक्ती, फॉर एक्झाम्पल ॲम्ब्युलन्स असते, हॉस्पिटल्स असतात, कोणी मराठा टेकलं, खूप स्पिरिट्स आजूबाजू असतात. आणि ते जर एखादा व्यक्ती मरतो तर त्याच्याबरोबर स्पिरिट
साठी ते जे पोर्टल उघडतात त्याच्यामध्ये हे रिलीज होतात, त्याच्यासाठी ते थांबलेलं असं. म्हणून ॲम्ब्युलन्सला पण ज्याला स्पिरिट एनर्जीज दिसतात ना, ॲम्ब्युलन्समध्ये तुम्हाला कधी पॉझिटिव्ह वाटणार नाही. यू फील द एनर्जीज ऑफ स्पिरिट्स. हॉस्पिटल कधीच चांगलं नाही वाटत, किती भारी हॉस्पिटल असू दे, कधीच त्यामध्ये ऊर्जा चांगली नसते. कारण प्रत्येक बेडच्या आजूबाजू अक्षरशः भयानक स्पिरिट्स थांबलेले असतात. कधी हा मरतो, कधी पोर्टल उघडतं आणि कधी आपण रिलीज व्हायचं. इतकं त्या एनर्जीज. आणि बघ, मेल्यावर प्रत्येक जण एक आत्मा बनतोच, त्यामुळे आत्माच पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतो. पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह गोष्टी करणार, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह गोष्टी करणार. निगेटिव्ह आत्मा एकमेकाच्या अंगात घुसतो, त्रास देतो, हायपर करतो, त्यांच्यामध्ये ती ॲक्टिव्हिटीज येते. एखाद्याच्या अंगात आत्मा घुसते म्हणजे त्याचं स्पिरिट पर्सनॅलिटी होऊन जाते. अमावस्या पौर्णिमेला तो तैतायाट करणारच करणार. तर त्यांचं ते फ्रिक्वेन्सीज असते त्यांना, ते मग हे रेकीच्या माध्यमातून कंट्रोल करता येतं का? कंट्रोल होते, हील होते. बिकॉज नेगेटिव्ह एनर्जीज रिलीज झाल्यानंतर आम्ही त्यांना प्रोटेक्शन पण देतो आणि शिल्डिंग. एखादं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता का? कशाचं? तुमच्या क्लायंट सोबत असं काय घडलं? हो, आता बघा, एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्सचं मी देते. मी जेव्हा सॉल्व्ह केलेलं आहे, माझ्याकडे एक क्लायंट आली होती लेटेस्ट. तिचा अफेअर होता, मग 5-6 वर्षाचा अफेअर होतं, मॅरिड लेडी. मग एकदा घरात कोण असताना तो व्यक्ती यायचा. मग त्यांच्या गावातले लोकांनी बघितलं, तिच्या नवऱ्याला फोन करून बोललं, त्याची गाडी पंक्चर की असं बऱ्याच काही गोष्टी करून त्याला पकडून घातलं. पकडल्यानंतर अशा व्यक्ती जेव्हा माझ्याकडे येतात हिलिंगसाठी, अशा लोकांचं पण आम्ही हिलिंग घेतो आणि हळूहळू 21 डेजमध्ये ते टोटली डिलीट होऊन. म्हणजे मला काय करायचं आता या मॅटरमध्ये, ठीक आहे, माणसाची चूक झाली किंवा काय झालं, जे पण XYZ, तर मला समोरून व्यक्ती कॉल करते की माझा संसार मला परत पाहिजे आणि हिल्ड पाहिजे मला हे सगळं वापस. तर आम्ही त्या मिस्टरांच्या डोक्यामधून त्या जो गोष्टी असतात तेवढंच सायकिक सर्जरीनी वाईपआउट करतो. आणि त्यांचं रिलेशन तिच्याबरोबर परत हार्मनाइज्ड व्हावं याच्यासाठी हिलिंग देतो. आणि लिटरली तसं घडतं. एक केस आली होती माझ्याकडे पनवेलचं, मी पहिला पण पॉडकास्टमध्ये सांगितले. मोठे लग्नाचे पोरी होते, त्या पोरी आमच्यासमोर बोलल्या की माझ्या वडिलांचा अफेअर आहे पनवेलमध्ये कुणाबरोबर तरी, ते बार डान्सर्स असतं, ती सोडतच नाही. आणि बार डान्सर्स अँड ऑल हे पहिला करणी-धरणी करतात, पहिला ब्लॅक मॅजिक करून समोरच्याला वश करून त्याचे सगळं पैसे अडका सगळं काढून त्यांना भिकारी करून टाकतात. असे 3 केसेस माझ्याकडे आले होते. त्यातला हा एक केस, तिच्यावर तो बाहेर राहत होता, तो घरात येतच नव्हता. एवढा मोठा, म्हणजे जवळजवळ त्याचं वय 65 का 60 असणार. आता त्याला लग्नाच्या पोरी, लग्न करायचं, 3 पोरी का 1 मुलगा 2 असं मुली गुजरातला गेली. तिथं कोणतरी ॲस्ट्रोलॉजर का आघोरी टाईप झोपडीत तिला घेऊन राहायचा. झोपडीत ही इकडून मुंबईतून त्या झोपडीत जाऊन राहायची. वॉशरूमला ते बकेट घेऊन बाहेर जातात. म्हणजे तो विचार कर, त्यात ऑलरेडी 3 पोरी होत्या अजून त्याच्या बायका म्हणते. अशी ती मला बोलली, त्याचे 3 बायका, ते लोक जेवायला द्यायचे. जेवण दिल्यानंतर रात्री तिच्याबरोबर सगळे कांड घडायच्या. आणि असं ती 48 डेज तिथं राहिलेली. त्यानंतर तिला असं रस्त्यावर आणून सोडल्यावर ती घरी आली. परत त्याने कसं बोलवतोय ना, ती तिकडे जाते हरामशा पौर्णिमा. तर ही गोष्ट सोडवण्यासाठी ती माझ्याकडे आली होती की या माणसापासून मला लांब व्हायचंय, हा माणूस माझ्यावर असं करतोय. आणि त्याची आम्ही हिलिंग केले आणि त्या हिलिंगला 90 डेज लागले मला कव्हर करायला. नाव शी इज फाईन. ज्याच्या अंगामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे तर त्याला अमावस्या किंवा पौर्णिमेला काही साईड इफेक्ट जाणवतात का? ऑफकोर्स अमावस्या पौर्णिमाला ज्याच्यामध्ये ज्याचे चक्रास ब्लॉक्ड आहे, ज्याच्यामध्ये स्पिरिट एनर्जीज असतील किंवा कुठले चक्रास ब्लॉक्ड असतील किंवा सगळेच चक्र ब्लॉक्ड असतील, तर ते फ्रस्ट्रेशन, एन्झायटी, डिप्रेशन, लो फील होणे, असे एकटे एकटे रडत बसणार, सगळं ट्रॉमॅटिकल गोष्टी आठवण करून त्याच दिवशी रडत बसतील, असं सगळ्या गोष्टी घडतात. स्मशानभूमीत गेल्यावरती अशा आत्मा वगैरे दिसतात असं म्हणतात. मग ते ज्याच्या अंगात निगेटिव्ह एनर्जी आहे त्याला ते दिसतं का? मग जो माध्यम असतो त्याला दिसतं. प्रत्येक जण माध्यम नाहीये.
मी कॉस्मिक एनर्जीची माध्यम आहे, हिला लवकर जाणवलं नाही. बरोबर. जाणवलं काय, हिला सांगावं लागलं, 3-4 वेळा हात ठेवावं लागलं. मग ठेवायची गरज नाही. इथं ज्याला एनर्जीज पॉझिटिव्ह आहे किंवा ज्याला नॉलेज आहे त्याला लगेच जाणवेल. मी न देता पण तुम्ही तिथे बसले तुम्हाला व्हायब्रेशन्स फील होते. बरोबर. असं किती पॉडकास्ट तू जरी तिथून मी कुणालाही जर असं नुसतं करा तुम्ही, इथून असं केलं तर तुला तिथं फील व्हायला पाहिजे. तुला जर फील झालं तर तू पॉझिटिव्ह आहे, बरोबर. तुझे सगळे चक्र ओपन आहेत आणि होतं फील. कर असं, हा हात करायचं. लेफ्ट हँड हे आपल्याला स्वतःला रिसीव्ह करायचं हात, असं असं कर. तुझं लक्ष इथे ठेव, इथे. हां, लक्ष तसं नाही, सबकॉन्शियसली. आता समजलं. हा, जाणवतंय थोडं थोडं. किती लांब आहे तू? 4 फुटाचं 4 फूट, हो 4-5 फूट आहे. असं गोल फिरायला जाणवतं. जाणवतं, yes. जाणवलं एनर्जी किती लांब बसले, तुला जाणवलं? म्हणजे मग माझी निगेटिव्ह एनर्जी आहे की माझी तुझं आहे ना B12चा प्रॉब्लेम आहे ना. ओला होतात ना हात, सारखं तुझे ओले ओले होतात ना. तर ज्यांना झोपेचे प्रॉब्लेम वगैरे असतात तर त्यासाठी रेकी किती इफेक्टिव्ह आहे? 200%. मी सांगते, माझ्या आईला बरं नव्हतं, स्वतःचा अनुभव. तर मी तिला अशी बसली, बोलत बसताना तिला म्हणलं झोप, आणि फक्त अशी अशी रेकी दिली. तिला झोप येत नाही, नुसतं रेकी दिली. ती झोपली, जी झोपली तर दुसऱ्या दिवशी 11ला झोपली. किंवा ओल्ड एजमध्ये आपण 3दा-4दा उठत असतो ना, तशी तिला जाग पण नाही आली. अशी कितीतरी लोक ज्यांना झोप येत नाही त्यांना मी ऑडिओ पण देते हिलिंगची, आपोआप बरोबर. आपल्याला एखाद्याला काळी जादू करायची आहे तर काळी जादू करण्यासाठी मग ह्याचा तुम्ही करू शकता वापर? मग ब्लॅक मॅजिक हिलिंग करतो आपण. ब्लॅक मॅजिक कधीच रेकीमध्ये करता येत नाही. ब्लॅक मॅजिक हिलिंग म्हणजे काढता येतं. ज्यांना ब्लॅक मॅजिक आहे किंवा ज्यांना निगेटिव्ह एनर्जीज आहेत ते आपण रेकीद्वारे काढू शकतो. ब्लॅक एनर्जीज कोणाचं वाईट रेकीनी होत नाही, रेकीनी नेहमीच चांगलं होतं. ब्लॅक मॅजिक वगैरे ब्लॅक एनर्जीजनी होतात, ही वाईट एनर्जी आहे. तुम्ही खूप वेळा आता हिलिंग बद्दल बोललात, तर हिलिंग मध्ये फेल्युअर रेट असतात का? फेल्युअर रेट, लाईक हिलिंग करताना ते हील नाही झालं माणूस. फेल्युअर रेट नाही सांगू शकत, की शेवटी सगळं ब्रह्मांडाच्या ऊर्जेवर आहे. अँड कार्मिक कनेक्शन्स, तुमची कार्मिक हिलिंग. कार्मिकली जर तुम्ही खूप निगेटिव्ह असाल, तुमचे कर्मच इतके वाईट आहेत तर ते देव पण बदलू शकत नाही. यू हॅव टू फेस इट. मग त्याची फ्रिक्वेन्सी कमी करू शकतो हिलिंग. मी डिलीट नाही करू शकत. तुमचे कर्म देव पण डिलीट नाही करत. तुमचे कर्म तुम्हाला फेडायचेच आहे. आणि किती वाईट कर्म तुम्ही करता ना, तुम्हाला वाटत असेल की आपण ही पूजा करू, ती पूजा करू, नाही त्याला हील करू. नाही, कर्म तर तुम्हाला फेडायचेच आहे. कुठलं देव पण वरून आलं तर त्याला राईट्स नाहीत की तुमचे कर्म त्यांनी डिलीट करावं तुमच्या आयुष्यातून. यू हॅव टू फेस इट. बिकॉज पृथ्वी गोल आहे, तसंच कार्मिक गोष्टी पण असंच आहे. शेवटी इथंच येणार. थोडंसं याला उशीर होईल पण इट विल हिट यू. त्यामुळे कर्म कधी पण करताना चांगले करा. युनिवर्स काय म्हणतं, म्हणजे ब्रह्मांडात काय बोलतं म्हणजे तुम्ही जे करता, जे बोलता तेच तुम्हाला मिळणार. कळलं ना? मग हे कोण कसं काय बदलू शकतं? तुम्ही बोललात, तुम्ही केलात, तुम्ही मागितलात ती गोष्ट. ठीक आहे, देव येऊन दिलं नाही की आजूबाजू लोक दिले नाही. व्हॉट यू गिव्ह यू गेट बॅक 8 times. तर एव्हरीथिंग इज कार्मिक. शेवटी प्रत्येक तुम्हाला देव भेटणं पण कर्म आहे हो तुमचं. हे कर्म असेल तर देव भेटणार ना. कुठून देव भेटणार तुम्हाला? आजूबाजू सगळीकडे देव आहेत, तो भेटायला पाहिजे ना तुम्हाला. माणसाच्या रूपात, आईबाबाच्या रूपात, सगळ्या रूपात असतात. आपण आपल्याच घरात आईबाप असतो आणि आपण बाहेर जाऊन कर्म करत फिरतो. या मंदिरात, त्या मंदिरात. घरात बघितले आईबाप रडतात. घरात बघितलं तर आईला पाणी देणारा व्यक्ती नसतो. आणि इथं टी व्हीवर, सोशल मीडियावर हे दान, ते दान. त्याला अर्थ आहे का? माझ्याकडे केस आली होती एका फिमेलची. कोपऱ्यात आई बसलेली असती एका कोपऱ्यात. तिला काय नाही बघत, पण बाहेरच्या अख्खी दुनिया बघतात आणि तेच सोशल मीडियावर पडत असतं. त्या गोष्टी कसं काय, एखादं तुमच्या घरातलं व्यक्ती दुखी आहे, कुठलं देव तुम्हाला ब्लेसिंग्स देणार आहे?
कुठलं देव म्हणणार की जा भलं, यू आर गिव्हिंग कार्मिकली कुणा तर हर्ट करतोय, तर ते हर्ट असं बोल फिरून इथंच येणार ना. तू होणारच आहे म्हातारा, तू होणारच आहे म्हातारी, किंवा ते कर्म आपल्या आई वडिलांना बघितलेलेच. आय एम लिटरली ब्लेस्ड. मला माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांची सेवा करायला नाही मिळाली, पण मी माझ्या सासऱ्याची सेवा केलेली आहे. खूप नर्सिंग केलेली आहे माझ्या सासऱ्याची. मी खूप दुःख भोगल्यानंतर पण दिल्यानंतर या लोकांनी, तरी मी शेवटी मी त्यांची जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष मी आणि माझ्या मिस्टरांनी केलेली. आणि खूप छान आयुष्य मला कधी भले माझ्याकडे पैसा नाही, काय नाही, नव्हता, काही नव्हता, खूप ऑब्स्टॅकल्स आहेत, पण आय एम हिअर बिकॉज ऑफ हिज ब्लेसिंग्स. कुणाचं तर आपण भलं केलं म्हणून दे, केवढं सेवा केली, सेवाचं फळ मिळणार ना, यात जन्मी मिळणार आहे, आणि त्यांचेच ब्लेसिंग्स आहेत मला. आता जो निगेटिव्ह ऑरा असतो तो क्लीन करण्यासाठी नेमकं तुम्ही काय काय सजेस्ट करता? सांगितलं ना निगेटिव्ह ऑरा क्लीन करायचं. आणि तुम्ही म्हणाले माझे चक्रास नाही का ब्लॉक्ड असतील, त्यामुळे फील नाही झालं. मग ते चक्रास कसे ओपन करावे ब्लॉक झालेले? सगळ्यात म्हणजे सॉल्टचं तू डेली 3 ते 4 वेळेस करायचं, आणि नंतर यू स्टार्ट फिलिंग द एनर्जीज. पण हे जवळजवळ 90 दिवस करावं लागेल. मग तुझ्या ब्लॉकेजेस आहे, तुझं लोअर चक्र सगळे ब्लॉक्ड आहेत. मग ही एक चांगली गोष्ट नाहीये, म्हणजे आपले हील करून घेणं गरजेचं. आयुष्यात येणार आहे ना, आता समज तुझं काय प्लॅन्स असतील, एक तर लग्न आहे तुझं, परत तुझं करिअर आहे, परत तुझं काय तर ॲम्बिशन्स असतील, सगळे ऑब्स्टॅकल्स आणि ब्लॉकेजेसमध्ये जाणार. ऑल डिले. म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम. प्रत्येक चक्राचं एक महत्व आहे ना. तुझं लोअर चक्र म्हणजे हार्ट चक्र, लग्नात विषयामध्ये प्रॉब्लेम येणार, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येणार, घरातल्या रिलेशन्समध्ये पण प्रॉब्लेम येणार, मनी इश्यूज होणार, ब्लॉकेजेस होणार, आणि एकदम लो फील होणं, डिप्रेशन. आणि आपण चांगलं करतो, आपल्याला रिटर्न नेगेटिव्हच गोष्टी येणार. या सगळ्या गोष्टी दिसत आहेत एकदम. आणि राग खूप लवकर येतो तुला. वाढलंय, आधी नव्हतं येत. नाही, खूप लवकर येतो. मग मला तुझ्याबद्दल, मी तर तुझ्याशी काही बोललं नाही, पण लगेच कळतं की हा प्रॉब्लेम आहे. तर रिलेशन प्रॉब्लेम पण येणार तुला, आणि आहे एवढं पण मी सांगते. रिलेशन इश्यूज खूप जोरात येणार, फटका पडणार, पटाक. मग आता एखादा गरीब माणूस आहे तर त्याला श्रीमंत व्हायचंय, किंवा मनी फ्लो आपल्याला पाहिजे, पैसा आपल्याला अट्रॅक्ट करायचा आहे. पैसा पाहिजे ना, रोज सिनेमन पावडर छिडका आपल्या घरात, आणि स्वतःला सिनेमन पावडरचा एक छिडकाव द्या घरामध्ये. सिनेमन पावडर 3 सांचा, सकाळी देवपूजा झाल्यावर आपलं घरभर फुकायचं. त्याचा काय इफेक्ट होत नेमका? हातामध्ये सिनेमन पावडर घ्यायचं, त्याच्यामध्ये अफर्मेशन बोलायचं काय पाहिजे, आणि रोज फुकायचं. सगळ्यात मेन मॅनिफेस्टेशन करा. मॅनिफेस्टेशन स्वतःचं जे पाहिजे रोज पुस्तकावर 53 टाइम्स लिहायचं. काय पाहिजे, एकच लाईन, एकच वर्ड. मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असं नाही. ती ऊर्जा क्रिएट करायची पहिला स्वतः. मॅनिफेस्टेशन प्रत्येक व्यक्ती करू शकतो. रेकी आणि मॅनिफेस्टेशन हे सिमिलर आहे का? सिमिलर. म्हणजे मॅनिफेस्टेशन ही टेक्निक आहे कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यात प्राप्त करायची, Okay. मॅनिफेस्ट करायची. कुठल्या गोष्टीचं वश करायचं. वश म्हणजे काय, नेगेटिव्हली नाही, पॉझिटिव्हली. मला हे पाहिजे, मला मी मॅनिफेस्ट करते. मला हे मनी अट्रॅक्ट करायचं, मला क्लायंट्स अट्रॅक्ट करायचे, बरोबर. मला माझं करिअर अट्रॅक्ट करायचं पॉझिटिव्हली. मला या फील्डमध्ये या दिवशी ही गोष्ट प्राप्त करायची, असं डेट लिहून वगैरे ठेवून टाकायचं. आणि रोज एक डायरी बनवून त्यात लिहित राहायचं, आणि डोळ्यासमोर ते व्हिज्युअलाइज होता बघायचं, प्रेझेंट टेन्समध्ये बघायचं, अँड दॅट इज बीन क्रिएटेड. पण सगळ्यात मेन गोष्ट, तुम्ही कसलं पण पूजा पाठ किंवा रेमेडीज करा, काही करा, जर तुमचे चक्रास ब्लॉक्ड आहे, जर तुम्ही ब्लॉक्ड आहात, तर तुम्हाला काहीही एक रेमेडीजचं तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार नाही, बिकॉज यू आर ब्लॉक्ड. एखादा ब्लॉक, खूप लोक मला पॉडकास्टमध्ये रेमेडीज द्या, हे द्या. अरे पण तुझं चक्र ब्लॉक्ड आहे, तुझे एनर्जीज नेगेटिव्ह आहे, तू कुठली रेमेडी करू शकते, किंवा कुठल्या रेमेडीचं तुला फळ मिळू शकतं. सगळ्यात फर्स्ट ऑरा क्लिन्स करायचं, चक्र हिलिंग करायचं. कुठल्या तर हिलरकडे जाऊन, मास्टर्सकडे जाऊन स्वतःला क्लिन्स करून घ्या, हील करून घ्या, आणि मग रेमेडीज करा, आणि मग मॅनिफेस्टेशन्स करा. लगेच इन्स्टंटली घडतं.
तर आता आपण एवढा वेळ रेकी आणि हिलिंग बद्दल बोललो. तर मला आता असा एक प्रश्न विचारायचा आहे. तर आता तुम्ही जे ब्रासलेट घातलेत किंवा ते गळ्यातल्या माळा वगैरे घातलेत, तर ह्याचा आणि रेकी किंवा हिलिंगचा काय संबंध आहे? काही संबंध नाही या सगळ्या गोष्टीचा. मी का घातलंय, क्रिस्टल्स प्रोटेक्ट मी. Okay. रेकीचं आहे ना याचा काही संबंध नाही. किंवा रेकी केलं, तुमच्याकडे क्रिस्टल असेल तरच रेकी तुम्हाला प्राप्त होईल असं. तुझ्याकडे क्रिस्टल होतं का मी रेकी दिल्यावर? नाही. म्हणजे क्रिस्टल असणं काय गरजेचं नाही. एखादा माणूस साधा सिंपल आहे, त्याला व्हायब्रेशन्स फील, त्याच्या हातात कुठे क्रिस्टल्स आहे? क्रिस्टल असेल तर जास्त समज तुला एक दॅट इज ऑल्सो एक मोडॅलिटी. जसं आपण जेम्स वगैरे घालतो तसं क्रिस्टल काय करतं, हील करून. मी 11 पौर्णिमा हील करते आणि मनीसाठी देते, रिलेशनशिपसाठी देते. मनीसाठी पायराईट आहे, रिलेशनशिपसाठी रोज कॉर्ड देते, प्रोटेक्शन ब्लॅक मॅजिक प्रोटेक्शनसाठी माझ्याकडे ब्लॅक टर्मलिन मी सगळ्यांना देते. आणि तावीज तुम्हाला कुठलीच नजर बाधा कसलीच काही लागणार नाही. दॅट इज व्हेरी, यू नीड प्रोटेक्शन. प्रत्येकाला प्रोटेक्शनची गरज आहे, पण हे कुणी एक्सेप्ट नाही करत की प्रोटेक्शनला तुम्ही लाईटली घेऊच नका. आपलं माइंड सोल बॉडी हे ऊर्जा आणि एनर्जीज आहेत. जेव्हा एनर्जी पॉझिटिव्ह असते तर निगेटिव्ह येणारच तुमच्याकडे, कुठून पण येणार, कुणी काय करो नाही करो. तर तुम्हाला प्रोटेक्शनची 101% गरज असते. प्रत्येकाला असते. प्रत्येकाला वेगवेगळं असतं की वेगळं सेमच असतं की ज्याच्या त्याच्या प्रॉब्लेमनुसार ते असतं. ऑफकोर्स तुमच्या ऑराप्रमाणे, तुमच्या चक्रासप्रमाणे, तुमची ऊर्जाप्रमाणे कोण कॉन्टॅक्ट करतं त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं. तुला समज 1 महिना हिलिंग लागलं, हिला 3 महिने लागतील. कळलं का? एवढा फरक असतो. कोणत्या प्रॉब्लेमवरती कोणते क्रिस्टल वापरावे काय सांगाल? हील करूनच वापरावे. नुसतं वापरल्यावर फळणार नाही. आता परत एकदा सांगते, तुम्ही काय बरेच लोक आहेत विकत घेतात क्रिस्टल्स. विकत क्रिस्टल्स घेऊन घातल्यावर तुम्हाला फळणार आहे का? हील्ड क्रिस्टलच फळतो. क्रिस्टल हील करायचं, स्वतःला हील करायचं आणि मग धारण करायचं. आज मी स्वतःला हील करून मग क्रिस्टल धारण केले. खूप आयुष्याचं ग्राफ इथून ते इथे. मग कोणत्या प्रॉब्लेमवर कोणता क्रिस्टल असतो? फॉर एक्झाम्पल आता तुला सांगायचं म्हणे तर पायरॅट हे मनीसाठी आहे, पण पायरॅटपेक्षा सिट्रिन हे मनीसाठी आहे. मग सिट्रिन खूप फललेलं आहे. तुम्ही लहान मुलं जे शाळेत जातात त्यांना आपल्याला रेकी करायचं आहे, त्यांच्या मार्गदर्शनासाठी, त्यांच्या अभ्यासासाठी, त्याचं मेमरी स्ट्रॉंग करण्यासाठी, त्यांनी एकदा वाचल्यावर त्यांना लक्षात राहण्यासाठी. तर त्याच्यासाठी तुम्ही हिलिंग करणं गरजेचं आहे. प्लस हिलिंग करून ॲमेथिस घालायचं त्या व्यक्तीने. लहान मुलांना ॲमेथिस, पण 12वीचे 10वीचे लोक हिलिंग घेणं खूप गरजेचं आहे. खूप इझिली त्यांना त्याचं इफेक्ट खूप सुंदरपणे पडतं. तुम्हाला जर पर्सेंटेज जर 75 पडत असतील ना क्लासमध्ये, आता 101% तुम्हाला 95 पडतील रेकीने. एवढा फरक त्याच्यामध्ये मिळतं. परत तुम्ही रोज कॉर्ड्स फॉर रिलेशनशिप, ओके, ब्लॅक टर्मलिन फॉर ब्लॅक एनर्जीज प्रोटेक्शनसाठी. परत बरेच क्रिस्टल्स आहेत. टायगर आहे, हे तुमचं कॉन्फिडन्स वाढवतो, तुमचं पॉवर वाढवतो. पॉवर वाढवायचं क्रिस्टल आहे. असं वेगवेगळे क्रिस्टल्स. मग हे स्वतःहून क्रिस्टल्स घेऊन नाही घातले पाहिजे, आपण आधी कन्सल्टंट. बघ, शेवटी ही क्रिस्टल्स आहेत, हे जिथं राहील तिथली ऊर्जा त्यात राहणार आहे. आता तुमच्याकडे कुठून आली? एखाद्या दुकानामध्ये असं ओपन ठेवलेलं, ते नाही घेऊन तो पार्सल करून टाकणार, बरोबर? मग ते सगळं पार्सल 17 लोकांच्या हातातून तुमच्याकडे, मग ते एवढी ऊर्जा घेऊन तुम्ही त्यात घालणार तुमच्या हातात, ते फलणार नाही. उलट तुम्हाला नेगेटिव्हली घेणं. म्हणून बरेच क्रिस्टल्स असे घालणारे आहे ना, खूप नेगेटिव्ह होणार त्यांच्या आयुष्यात गोष्टी, बिकॉज दॅट इज नॉट हील्ड. आणि हर शनिवारी आणि हर अमावस्याला ते किंवा पौर्णिमाला ते हील करणं गरजेचं आहे. क्रिस्टल घातले पाहिजे की रेकी केले पाहिजे? रेकी करून क्रिस्टल घातले पाहिजे. तुम्हाला रेकी करता येत नाही तर तुम्ही कुणाकडनं तर रेकी करून घ्या आणि हील करून क्रिस्टल्स मागून घ्या आणि मग घाला. आता तुम्ही म्हणाले होते की हे रेकी जे आहे ते सायंटिफिकली प्रूव्हन आहे, पण असं एखादं एक्झाम्पल आहे का तुमच्याकडे की ज्याला सायन्स पण काही सांगू नाही शकलं पण हे घडलं खरंच तुमच्यासोबत? किंवा तर मी कुठल्या माझ्या केसेसमध्ये मी आता सगळ्यात मोठं महाराष्ट्राचं केस सांगितलंय, ज्ञानेश्वर माऊलींचं. सायन्स प्रूव्हन की त्यांनी जिथे समाधी घेतली आज पण तिथे एकदम भयानक व्हायब्रेशन्स आहेत, कॉस्मिक एनर्जीज तिथे आहेत. ज्यांचे चक्रास ओपन आहेत त्यांना तिथे व्हायब्रेशन्स फील होतात. युट्यूबवर आहे बघा त्यांचा पूर्ण व्हिडिओ हे करताना. म्हणजे सायन्स पण तिथे नाही का? नाही. किती आपल्या महाराष्ट्रात, इंडियात किती गोष्टी असतात की
सायन्स पण तिथे काही बोलू. नदी किती आहेत, 2 नद्या एकत्र येतात, दोन्हीचं कलर वेगळं पण मिक्स होत नाही. ते काय आहे, असं काय आहे भारतातच काय आहे? पूर्ण भारत हे देश पूर्ण ब्रह्मांडाच्या ऊर्जेने भरलेला देश आहे. साधू संत न गल्ली गल्ली साधू संतांना आजच्या या प्रेझेंट पिरियड मध्ये प्रत्येकात ऊर्जा आहे, म्हणून एवढं अपग्रेडेशन आहे, एवढे लोक अपग्रेड झालेले आहेत. भारताचा जो सेंटर पॉइंट आहे उज्जैन महाकालन, तर तिथली जी एनर्जी आहे ते बऱ्याच जणांना फील होते, किंवा उज्जैनला जाण्या अगोदर महाकालचा बोलावा लागतो असं म्हणतात, तर ते खरं आहे का? उज्जैनला जाण्यासाठी इट इज नॉट इझी. मी उज्जैनला गेले, एवढ्या कधीपासून मागे लागले, पण नाही एक दिवस आला आणि मी गेले. त्यावेळेस माझं काहीच ओळख नाही, काही नाही, पण मला डायरेक्ट माझा तुम्ही व्हिडिओ पण बघा, एवढ्या गर्दीतून मी डायरेक्ट असं समोर आहे सेज आरतीच्या वेळेस, एवढे लोक मागे आहेत आणि मी अशी बसली आहे अक्षरशः गाभाऱ्याच्या समोर, आणि शक्यच नाही. आणि असं पण म्हणतात की जो एवढ्या लोकांमध्ये देवाने मलाच विचारलं का तिथे बसेल, तर त्याचा आशीर्वाद आहे, त्याचा बुलावा आहे, हे सगळं त्यांनी घडून आणलेलं आहे. आणि इतकी भयानक ऊर्जा आहे ना उज्जैनची, म्हणजे यू कांट, तुम्ही तिथे एकदम नेगेटिव्ह काहीच करूच शकणार नाही, थॉट्स पण नेगेटिव्ह येणार नाही. इतकं सुंदर ऑरा, इतकं सुंदर. अहो एवढंच काय, आय वॉज सो शॉक की मी बाहेरून आलेली, एवढी गर्दी, 9:30ला त्याचं आहे, मी तिथं 9:15ला पोचते आणि एवढ्या गर्दीतून जाते, म्हणजे त्यात पण लोक मला ओळखते, मॅडम आप यूट्यूब पे युअर अ रेकी हिलर. हां, आणि जायला रस्ता नाही, अशा शक्यच नाही जाणं, अशा वेनी जाऊन तिथे समोर येणं ही गोष्ट वेगळी. प्लस जेव्हा दर्शन घेऊन आरती, पूर्ण आरतीत ते जे ढोल नगारे वाजतात, असं समोर महाकाल, व्हायब्रेशन पण फील होत आहेत मला आता, बोलायचं झन झन व्हायब्रेशन फील झाले. आणि तुम्हाला सांगते, बापरे खूप सुंदर. बाहेर आल्या ना, जे पिंक वस्त्र त्यांच्या अंगावर घातले ना, तेच माझ्या अंगावर, ती वस्त्र माझ्या अंगावर आणून टाकली. इट वॉज सो शॉकिंग. आणि दुसरी गोष्ट, कधीही कुठल्याही मंदिरात जा तर तुमचं मॅच झाला ना ड्रेस, तर समजून घ्या दॅट इज अ साईन. जसं 11-11, जसं आपण बघतो ना 2-2-2, 1-1-1, तर जर त्या देवाच्या अंगावर तोच वस्त्र असेल, आय डोंट नो हाऊ आणि कसं, पण मी जेव्हाही कुठल्याही देवा एवढ्या मोठ्या स्थानात जाते, देवाच्या मंदिरात वगैरे, तर कोइन्सिडेंटली सेम थिंग हॅपन्स. जे मला इतकं सुंदर. एक लक्षात घ्या, मला नेहमी याच्याबद्दल बोलायचं असतं की जसं आता मी सोलापूरची, तुम्ही सोलापूरची, यू फेल्ट बेटर ना, अच्छा सोलापूर तुम्ही बोललात, एक आपले पण असतं ना, तसंच त्या कॉस्मिक एनर्जीचं आपलं पण असतं. ब्रह्मांडाची ऊर्जा तुमच्यात असेल ना, देव स्वतः तुमच्यात येतो, कारण का तुम्ही त्याच्याच गावची आहात. किती देवस्थान मी फिरते, इतके फिरते ना, प्रत्येक ठिकाणी कोण ना कोण येतं आणि जवळ घेऊन जातं लगेच 5व्या मिनिटाला. कधीच त्रास होत नाही, ही ऊर्जाच तुम्हाला भरभरून देते. देवच बोलतो, भाई आपल्या गावची आली, पहिला तू ये. कसं आहे, कसं काय, मला काहीच माहित नाही. उज्जैनला तर मी खूप डिस्टर्ब पण होते. माझ्या त्या पिरियडमध्ये माझं फेज थोडंसं घरात एक्सपायर झालं होतं, म्हणून मी खूप असं डिप्रेस पण थोडंसं होते त्यावेळेस मला ते दर्शन दिलं. आम्हाला उज्जैनला कधीपासून जायचं होतं, 2-3 लॉकडाऊन पासून जायचं. ते बोलावाल्याशिवाय महाकाल बोलवतच नाहीत, बोलावाच लागतं. कोणीतरी मेल्यावर पहिलं दर्शन कुठल्या तर देवाचं घेतो ना आपण, 40 दिवस झाल्यावर माझं उज्जैन झालं. उज्जैनवरून रिटर्न आल्यावरती काहीतरी आयुष्यात मोठं घडतं, तर तुमच्या लाईफ मध्ये काय मोठं घडलं? उज्जैनवरनं आल्यावर बऱ्याच गोष्टी झाल्या. त्याच्या उज्जैनवरनं येता येता मी 11 देव केले. उज्जैन, मग बगलामुखी केलं तिथे, परत महाकाल केलं, भैरवनाथ केलं,
गणपतीचं ओंकारेश्वर केलं, बरेच देव करत 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 असे 11 देव केले. मग असं करत आले मी घरी. लाईफ इज व्हेरी स्मूथ, खूप छान. काय मला आता खूप मोठं काय घडलं म्हणजे आता काय सांगायचं, काय आता एक नाही ना काय सांगण्याचं, बरोबर. काही सांगण्यासारखं पण नाही इथे. सांगेन तुला आउट ऑफ कॅमेरा, पण लाईफ खूप चेंज होते. अबंडन्स इज विथ यू. मी पॉडकास्टमध्ये एकच सांगते की हे ब्रह्मांडाची ऊर्जा आहे ना, प्रत्येक घरातल्या एक व्यक्तीला शिकायला पाहिजे किंवा करायला पाहिजे. रेखीचं सांगते, ब्रह्मांडाची ऊर्जा. का तर तुम्ही स्वतः तुमच्या घरच्यांना हील करू शकता, तुमचे प्रॉब्लेम्स हील करू शकता. आपण याचं आहे ना एक हे टाकूया कोर्सचा आपल्या याच्यात, तुझ्या याच्यात. ज्यांना रेखी शिकायचं आहे ना, फर्स्ट लेवल मी शिकवेन, तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा किंवा मला कॉन्टॅक्ट करा. फर्स्ट लेवलचा आपण पुण्यात बॅच घेऊ पूर्ण, आणि कमीत कमी पैशामध्ये मी रेखी, त्या बॅचचंच मी फर्स्ट लेवल मी 3,000 मध्ये शिकवते. ज्यांना कोणाला जॉईंट व्हायचं ते तर ज्यांना कोणाला रेकी शिकायचे किंवा हेलिंग शिकायचे तर मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही मॅडमना डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता. आणि रेखीचं मी एक साथ कोर्स घेईन ते पुण्यात. तर तुम्ही फक्त रेखी कोर्स हवा आहे पुण्यात, आणि त्याच नंबर दिलेल्या नंबरवर फीज भरून जर तुम्ही हे केलात तर आपण कनेक्ट होऊ. आणि 1 महिन्यानंतर, 1 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर आपण इथेच पुण्यात यांच्याबरोबर रेखी, यांच्या सगळ्या ऑडियन्सला मी एकदम 0, तुम्ही असं समजा आहे की जी कोर्स फी माझ्याकडे 1.5 लाख आहे ते मी 3,000 मध्ये शिकवणार आहे. एकदम कमी प्राइसमध्ये आपल्याला रेकी शिकायला भेटणार आहे. डिवोर्स आपण आजकाल बघतो, खूप जास्त रेट वाढला आहे डिवोर्सचा, तर ते का होतात नेमकं? परत एकदा सांगते, डिवोर्स म्हणजे हार्टचक्र. ओके, पण अजून एक गोष्ट आहे, ज्यांचा हार्टचक्र ब्लॉक्ड होतो त्यांना रिलेशनशिप इश्यूज होतात. पण ज्यांना अमावस्या पौर्णिमाचा त्रास होतो, ज्यांना स्पिरिट एनर्जीचा त्रास होतो, त्यांच्या आयुष्यात रिलेशनशिप टिकत नाही. या अशा लोकांनी 101% रिलेशनशिपवर हिलिंग घेणं गरजेचं आहे आणि प्रोटेक्शन घेणं गरजेचं आहे. अमावस्या पौर्णिमाचं ज्यांना डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी, डिफरंट स्पिरिट एनर्जीजचा जर तुम्हाला त्रास होत असेल, तुम्हाला लो फील होत असेल, तुम्हाला सगळा ट्रॉमा आपल्या आयुष्याचा आटून रडत असेल, किंवा कोणी ब्लॅक कपडे घालणं खूप आहे, एखाद्याला लेझीनेस आहे, काम करू वाटत नाही, अंधारात बसू वाटतं, हे सगळे ब्लॅक एनर्जीज, स्पिरिट एनर्जीज, या सगळ्या गोष्टी ज्यांच्यात आहेत त्यांचं रिलेशनशिप इश्यूज होतातच. मी बरेच डिवोर्स मॅटर्स सॉल्व्ह केलेले आहे, आणि ज्यांना पण या गोष्टीचा त्रास होत असेल त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा माझ्या नंबरवर. माझा नंबर आहे 8419997229. जर हिलिंग इतकंच म्हणजे वर्क करत असेल तर डॉक्टर्स का अजून रिप्लेस झाले नाहीत? डॉक्टर्स रिप्लेस झाले नाही, डॉक्टर पण शेवटी बोलतं, त्याची मर्जी. तू आता मला डॉक्टरचं विचारते, फॉरेन कंट्रीजमध्ये विदाउट रेकी ऑपरेशन थिएटरमध्ये घेत नाही पर्सनला. विदाउट रेकी नो बडी कॅन एंटर द थिएटर हॉस्पिटलमध्ये. का तर रेकी केल्याने माणसाची ऊर्जा नेगेटिव्ह शिफ्ट होते, पॉझिटिव्ह राहते, आणि लगेच ते वर्कआउट. सायकिक सर्जरी बघ ना, लगेच वर्कआउट करते. एखादा व्यक्ती खूप आजारी आहे, क्रॉनिक डिझीज आहे, वर्ष आजारी आहे, 101% त्याचे सगळे चक्रास ब्लॉक्ड आहे आणि तो ब्लॅक एनर्जीजमध्ये आहे. ज्या दिवशी तुम्ही त्याची हिलिंग पूर्ण करता आणि जेव्हा पूर्ण कॉस्मिक एनर्जीमध्ये तो व्यक्ती भरलेला असेल, त्याचं रोगराई सगळं निघून जाणार लगेच. आणि अशा प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह केलेली आहे. बघ, कितीही डॉक्टर्स असू दे, काही असू दे, एनर्जी वर्कआउट ही एनर्जी वर्कआउट असते. जोपर्यंत तू ब्लॅक एनर्जीजमध्ये असते ना, किती केसेस आहेत माझ्याकडे एवढे. आता परवा पण कॉल आलेला आहे, इतका डॉक्टर्स फिरलेली व्यक्ती आहे ना, पण तिला काहीच नाही झालंय, पण तिला पेन आहे स्टमकमध्ये, पण तिला काहीच नाही झालंय. मग शेवटी ते काय असेल? निगेटिव्ह एनर्जी. मग ते हील केलं 21 दिवसाचं, आता तिचं स्टमकमध्ये पेन नाही होत. काय होतं? प्रत्येक गोष्ट heal करू Energies शकतो बसायची का? जागा असते. निगेटिव्ह एनर्जीज कुठे अट्रॅक्ट होते? सॅक्रलला अट्रॅक्ट. स्टमक मीन्स सॅक्रल.
अट्रॅक्ट होते, डिप्रेशनमध्ये जातो माणूस, आजारी पडतो माणूस, फिअर फॅक्टर वाढतं माणसाचं. प्रत्येक निगेटिव्ह एनर्जी हेल करून नष्ट करता येते. हो, ऊर्जाच आहे ना. जेव्हा मी पॉझिटिव्ह देते तेव्हा निगेटिव्हला बाहेर पडायचंच आहे. दोन्ही एकीकडे नाही राहू शकत. शोल्डर्स जर कुणाची दुखत असते ना, लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्हाला लो फील होते, नेगेटिव्ह होतं, शोल्डर पेन होतं, पहिल्या स्वतःवर उतरून घ्यायचं. 101% तिथं स्पिरिट एनर्जीचा वास असतो. आपल्या शरीरात ठराविक जागी स्पिरिट एनर्जीचा वास, रूट चक्र, शोल्डर्स, स्टमक, हे सगळं त्यांचा वास असतो. स्टमक काय तर कॉर्ड्स कटिंग तर खूप गरजेचं आहे. खूप टॉक्सिक रिलेशन्स असतात, खूप काही गोष्टी असतात. तू आहे ना मॉलमध्ये जा, तुझे पाय ओढतात, तुझं अंग दुखतं रात्री, ते किती 4 तास फिरते, 4 तास कुठल्या मंदिरात जात, तेव्हा होतं का नाही होत? जेव्हा तुम्ही मॉलमध्ये फिरता एवढे नेगेटिव्ह लोकांचे कॉर्ड्स तुमच्याबरोबर इझिली कनेक्ट, कारण का ऑलरेडी केवढे लोक तिथे स्पिरिट एनर्जीज तर खूप असतात मॉल्समध्ये. मग आता तुम्ही रेकी आणि हिलिंग शिकवता, तर त्याचा किती दिवसांचा कोर्स वगैरे असतो? प्रत्येक लेवलचा 21 दिवसाचा कोर्स आहे. प्रत्येक लेवलचं 21 दिवसाचं. मी तर म्हणते सगळ्यांनी रेकी शिकावं. कॉन्टॅक्ट करा रेकीसाठी. आपण इथे मास रेकीचं कोर्स घेऊया प्रमोशनच्या माध्यमातून, आणि आपण सगळेजण जॉईन व्हा. आपण मास रेकी एक पुण्यात घेऊया, एक सोलापुरात, जेवढे पण तुमचे क्लायंट्स आहेत कनेक्ट करून आपण घेऊ. काही लोकांना जर खूप लांबचे असतील तर आपण ऑनलाईन घेऊ. सो प्लीज कनेक्ट मी अँड ग्रो मोशन इफ यू वॉन्ट टू लर्न रेकी. तुम्हाला रेकी शिकायचं असेल तर कनेक्ट व्हा ग्रो मोशनला, आणि जर तुम्हाला रेकी हिलिंग हवं असेल तर मला कनेक्ट व्हा. तर दोघांचा नंबर दिलेला असेल. कनेक्ट अँड जस्ट हॅव अ ब्राईट फ्युचर अहेड विथ रेकी. मंदिरामध्ये जे असतात ना, की काही मंदिरामध्ये गेटला वगैरे लटकतात ते, किंवा एकदम विचित्र वागतात, वेड्यासारखं वागतात, तर त्याचा आणि ह्या रेकी हिलिंगचा काही? आता आपण ह्याचं बोलतो, स्पिरिट एनर्जीज आहेत ते. गाणगापूरमध्ये तसं दिसेल तुला, मग तिथं स्पिरिट एनर्जी रिलीज व्हायची जागा आहे. त्याच मंदिरात का? स्पिरिट एनर्जीज रिलीज होतात. त्याच मंदिरात का? गुरुदत्तचं कामच ते आहे. निगेटिव्ह एनर्जीज ते त्यांच्याबरोबर कॅरी करतात, रिलीज होतात तिथे. त्यांच्यासमोर कोण असं निगेटिव्ह एनर्जीज उभं पण राहू शकत नाही. पण तिथे असं पण आहे, पॉझिटिव्ह व्यक्ती गेलं तरी काय तर घेऊन जाते घरी. जेव्हा पण तुम्ही गाणगापूरला जा, ऑलरेडी यू शुड बी प्रोटेक्टेड, बिकॉज खूप रिलीज होतात एनर्जीज तिथे. त्या दरबारात एनर्जीज नेगेटिव्ह रिलीज होतात. तर पॉझिटिव्ह लोक पण जाताना ते शुड बी प्रोटेक्टेड. खूप गरजेचं आहे. असे किती तर दत्तांचे स्थान आहेत जिथं निगेटिव्ह एनर्जीज रिलीज होतात. बरेच असे स्थान आहेत जिथं निगेटिव्ह एनर्जीज रिलीज होतात. आपण यूट्यूबवर पण मी बघितलेले, आता मला नाव सगळ्या लक्षात येत नाही. उज्जैनला पण आहेत. एक मेहंदीपूर बालाजीचं पण आहे, तो स्थान पण तसंच आहे, हनुमानचं. सगळे निगेटिव्ह एनर्जीज तिथे रिलीज होतात. पण वेन यू गो, यू शुड गो विथ प्रोटेक्शन. कारण का आपण जातो तिथे तर आपल्याला काहीतरी रिलीज करायचं असतं. तर रिलीज झालेले कुठे तर कुठे बसतात ना. जर रिसिव्हर असेल तर ते रिसीव्ह करून घेऊन येतात. त्यामुळे यू शुड बी प्रोटेक्टेड ओव्हर देअर बिफोर गोईंग. आपण जायच्या आधी स्वतःला प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे. पूर्ण ब्रह्मांडच ऊर्जेवर आहे, पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह. तुम्ही जे कॅरी करता तसं तुमचं जीवन बनतं. तर तुम्हाला निगेटिव्ह कॅरी करायचं तर आयुष्यात सगळ्या निगेटिव्ह गोष्टी घडतात. जर तुम्ही पॉझिटिव्ह कॅरी केलेलं आहे, आयुष्यात खूप इझी अँड पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतात. तर या रेकीद्वारे हेल्थ इश्यूज, रिलेशनशिप, करिअर, जॉब, विजा वर्क केलेलं आहे मी. लोक फॉरेनला जाऊन जॉब ज्यांना मिळत नव्हतं त्यांच्यासाठी जॉबचं काम केलेलं आहे. ज्यांना विजा मिळत नव्हतं अमेरिकासाठी त्यांना विजाचं काम करून दिलेलं आहे. या रेकीच्या माध्यमातून हेल्थ इश्यूज नीट झालेल्या आहेत. खूप गोष्टी केलेल्या आहे आम्ही या रेकीतून. अख्खं 20 years आय हॅव स्पेंड इन दिस. डिफरंट क्लायंट्स, डिफरंट प्रत्येकाचं वेगवेगळं प्रॉब्लेम्स असतात. प्रत्येक प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेला आहे. रिलेशनशिप, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं तर भरपूर केलेलं आहे. आजकालच्या जनरेशनमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर खूप होत आहेत. तर एखादा अफेअर वाईफ येते, माझ्या हस्बंडचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, ते पण आम्ही ब्रेक, थर्ड पार्टी रिमूव्हल पण केलेलं आहे रेकीत. कोण तर तुमच्या दोघांच्या जीवनात येऊन डिस्टर्ब करत असेल त्या व्यक्तीला पण हील केलेले आहे. ज्यांच्या पण आयुष्यात रिलेशनशिप इश्यूज आहेत, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहेत, थर्ड पार्टी रिमूव्हल करायचं आहे, तर नक्की कॉन्टॅक्ट करा.
ओके. रेकीद्वारे या गोष्टी खूप इझिली सॉल्व्ह होतात आणि तुमचं फॅमिली खूप सुंदर परत हार्मनाइज्ड होतं. कुठलीही गोष्ट तोडायच्या आधी हील करणं गरजेचं आहे. शेवटी जी पण गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात ते तुमच्या कर्माप्रमाणे घडतात. कोण आयुष्यात येतं कर्माप्रमाणे, कोणी जातं कर्माप्रमाणे. कुणी जर तुम्हाला त्रास देत असेल तर ते पण तुमचे कर्मच आहेत आणि कुणाला तुम्ही त्रास देत असेल तर दॅट इज ऑल्सो यू आर बिल्डिंग अ कर्मा. सो ऑल द थिंग्स हॅपनिंग इन दिस वर्ल्ड, क्या या ब्रह्मांडात, या धर्तीवर तुम्ही आलात तुमचं कर्म फेडायला, तर कर्म फेडा, कर्म क्रिएट नका करू परत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्ही थर्ड पार्टी हिलिंग बद्दल बोललात, मग त्या व्यक्तीला तुमच्या समोर येणे महत्वाचे आहे की तुम्ही नाव जरी सांगितलं तरी थर्ड पार्टीचं नाव पण नका सांगू. यू बोथ आर हजबंड वाईफ, यू बोथ आर कपल. तर समजा एक मुलगी आली माझ्याकडे की माझ्या बॉयफ्रेंडकडे, आमच्या दोघांमध्ये कोणी तर थर्ड पार्टी येते. थर्ड पार्टी रिमूव्हल, तर नाव जरी नाही सांगितलं तरी आम्ही रिमूव्ह करू. बिकॉज इट इज अ थर्ड पार्टी बिटवीन युअर रिलेशनशिप. आय डोंट वॉन्ट एनीबडी. यू कॅन ब्लॉक द थर्ड पार्टी एंटरिंग इन युअर रिलेशन. मग कोणी तुमच्याकडे असं येतं का की नेगेटिव्ह सांगतं की हा बाबा ह्या व्यक्तीच्या आयुष्यात हा व्यक्ती नाही आवडत मला, मग ह्या व्यक्तीला दूर करा, किंवा ह्या व्यक्तीच्या हो, आयुष्यात केलेलं आहे. प्रॉब्लेम्स क्रिएट करा? प्रॉब्लेम्स क्रिएट करा नाही. जर तुला कोण आवडत नाही, त्रास देत असेल, ब्लॉक हिम, ते केलेले. पण कुणाला त्रास देण्याचं काम नाही. जर कुणी कुणावर ब्लॅक एनर्जीज केले, पण असे क्लायंट्स येतात का की तुम्हाला विचारतात का की आम्हाला असं? मला नाही विचारत. माझं कामच नाही. माझं प्रोफाईल बघतात ना. मला कोणी ब्लॅक मॅजिक करा म्हणून कुणीच आलेलं नाही. बिकॉज माझ्या ह्याच्यावरच टायटल ब्लॅक एनर्जी हिलर. तुम्ही हील करता जे ब्लॅक मॅजिक ऑलरेडी ब्लॉकेजेस यू आर कॅरिंग. आपल्याला कशाला कोणाला ब्लॅक मॅजिक करायचं मला सांगा. आपण कशाला कोणाला कर्म करायचं नाही, कर्म फेडायचं बस. नाही, पण एखाद्याला करायचं असेल ब्लॅक मॅजिक एखाद्यावर ह्या रेकी किंवा हेलिंग नुसार, तर ते करता येतं का? का नाही करताय? पण कशाला करायचं? काही सिम्बॉल्स आहेत ते ब्लॉक करायला वापरले जातं. ब्लॉक म्हणजे ब्लॉक आपण कशाही द्वारे करू शकतो ना. ब्लॉक इन एंटरिंग ऑन लाईफ, ब्लॉक इन इज लाईफ फॉर द मनी, ब्लॉक इन इज लाईफ फॉर हेल्थ होऊ शकतं. पण तुम्ही काय कर्म बिल्ड करता त्याच्यावर येते. गॉट इट? यू आर वर्किंग फॉर व्हाईट एनर्जी. मी व्हाईट एनर्जीसाठी वर्क करते, मी ब्लॅक एनर्जीसाठी नाही करत. पण ब्लॅक एनर्जीसाठी तुम्ही जे पण करता ना ते शेवटी तुमच्या मुलांवर येतं. ते शेवटी जर मी कुणावर करत असेल ते माझ्यावर परत येणार. मग माझ्यावर जर व्हाईट एनर्जी करून व्हाईट एनर्जी येत असेल तर मी व्हाईट एनर्जी करणार ना. ब्लॅक एनर्जी करणारे पण बरेच आहेत. बरेच ब्लॅक मॅजिक करणारे आहेत आणि ब्लॅक मॅजिक करणाऱ्यांचं शेवट एकदम बेकार होतं, त्यांचं फॅमिलीचं पण बेकार होतं. मग तुम्ही ब्लॅक मॅजिक करायला कुणाकडे गेलात ना, त्या व्यक्तीचं तर होतच होतं, पण तुम्ही गेलात ना करायला आपल्या नवऱ्यावर, आपल्या लेकरांवर, आपल्या सुनावर. हे करतात लोक, ते ती व्यक्ती सडून मरते. खूप अनुभव मी माझ्याकडे क्लायंट्स येतात मी घेतलेली आहे. तुम्ही जर ब्लॅक एनर्जीज कुणावर करायला जाता ना तर ती गोष्ट तुमच्यावरच येणार, कारण एक ना एक दिवशी समोरचं काढणार ना. मग ती ऊर्जा जाणार पुढे. ऊर्जा जिथून आली तिथंच जाईल. ते लिंबू आणि मिरचीचा वापर करतात ब्लॅक एनर्जीसाठी, तर त्याचा आणि ह्याचा काय? लिंबू ऊर्जा अट्रॅक्ट करते निगेटिव्ह, त्यामुळे लिंबूचा जास्त अट्रॅक्ट करते. मी आता सॉल्टचं सांगितलं, सॉल्ट अट्रॅक्ट करतं. मग आपण निगेटिव्ह एनर्जी काढायला लेमन वापरतो, निगेटिव्ह एनर्जी करायला लेमन कसं? लेमन इज अ थिंग दॅट अट्रॅक्ट्स एनर्जी. ओके, ती एक ऊर्जा अट्रॅक्ट करते, ती एक ऊर्जा फॉर्म बनते. आणि ती ऊर्जा आपण आता हिची ऊर्जा काढायची आहे निगेटिव्ह, यू कॅन यूज. जसं सॉल्ट आहे ना तसं लेमन यूज करायचं. सेम वर्क करतो सॉल्ट. सेम वर्क. चांगल्या गोष्टी. थँक्यू मॅम, आमच्या प्लॅटफॉर्मवरती आल्याबद्दल. तुम्ही खूप जास्त डीप कॉन्व्हर्सेशन आपलं झालेलं आहे. तुम्हाला रेकी आणि हिलिंग बद्दल बऱ्याचशा पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटल्या मॅडम कडून. तर तुम्हाला खरंच रेकी आणि हिलिंग जर शिकायचे असेल तर मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनला दिलेलाच आहे. तर तुम्ही मॅडमला कॉन्टॅक्ट करून रेकी आणि हिलिंग शिकून आपल्या लाईफमधले प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह करू शकता. तर अशाच नवीन नवीन पॉडकास्टसाठी आपण ग्रो मोशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.